आणि मुंबईतल्या बातमीनंतर एक ब्रेकिंग न्यूज, एक महत्त्वाची राजकीय घडामोड आहे बघा। राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असणार आहेत। महत्त्वाची घडामोड दिल्लीतून। राहुल गांधी आता हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असणार या क्षणाची महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। राहुल गांधींनी खासदारकीची शपथ देखील घेतलेली आहे। आता विरोधी पक्षनेते पद हे खूप महत्त्वाचं असतं संसदेमध्ये, लोकसभेतलं, आणि आता त्या पदावर राहुल गांधींची नियुक्ती झालेली आहे। कारण काँग्रेसचे खासदार देखील संख्येने जास्त आहेत। काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड केल्यामुळे आता संसदेमध्ये सत्ताधारी भाजपला राहुल गांधी हे चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकतील, चांगल्या प्रकारे आव्हान देऊ शकतील। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं। सुनील, ही महत्त्वाची निवड आहे आणि अपेक्षित देखील आहे। राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते असणार आहेत। गिरीश, नक्कीच आपण बघतोय की राहुल गांधी यांनी खरं तर भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मिती केली होती आणि ज्या पद्धतीने आता काँग्रेसला जवळपास 100 पेक्षा जास्त जागा आलेल्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती एक संविधानिक पद पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। यापूर्वी त्यांनी उपाध्यक्ष असेल काँग्रेसचं, त्याचबरोबर अध्यक्ष असेल NSCI मध्ये असेल किंवा युथ काँग्रेसचं अध्यक्षपद असेल ते स्वीकारलं होतं, पण आता त्यांनी संविधानिकरित्या विरोधी पक्षनेते पद जे आहे त्याची निवड करण्यात आलेली आहे आणि सर्वात मोठा काँग्रेस हा पक्ष आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये जी लढाई आपण रस्त्यावरती बघितली होती किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं मोदी विरोधात राहुल गांधी अशा पद्धतीचं चित्र होतं, आता ते लोकसभेत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच आता सत्ताधाऱ्यांना राहुल गांधी सळो की पळो करून सोडतात का संसदेमध्ये? त्यांचा अभ्यासपूर्ण भाषण देखील ऐकायला मिळेल आणि त्यांची कामगिरी कशी होते संसदेतली ते बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।